श्री गुरुचरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारकांचे अपूर्व झाले परियेसी, गुरुचरित्र विस्तारेसी. सांगता संतोष होत असे. गाणगापुरी असता गुरु, ख्याती झाली अपरंपार. भक्त होता एक शूद्र, तयाची कथा एक पा. श्री गुरु नित्य संगमासी, जात असता अनुष्ठानासी. मार्गी होत शूद्र परियेसी, आपले शेती उभा असे. श्री गुरु ते नित्य देखुनी, धावत येऊनी शेतातून. आपण साष्टांगी नमुनी, पुनरपी जात आपले स्थान. माध्यान काळी मठासी येता, पुनरपी चरणी ठेवी माथा. ऐसे किती एक दिवस होता, शूद्राची भक्ती वाढली. श्री गुरु तयासी न बोलती, नमन केलिया उभे असती. येणे विधी बहुकाळ क्रमिती, आला शूद्र नमस्कारा. नमस्कारिता शूद्रासी, श्री गुरु पुसती संतोषी. कागा नित्य तू कष्ट तोसी, नमन करीसी येऊनिया. तुझे मनी काय वासना, सांग त्वरित आम्हा जाना. शूद्र म्हणे आवड मना, शेत अधिक पिकावे. तयासी पुसती गुरुनाथ, काय पेरिले शेतात. शूद्र मान शेत अधिक पिकावे, तयासी पुसती श्री गुरुनाथ. काय पेरिले शेतात, शूद्र म्हणे यावनाळ भूत. पीक आले तुझे धर्मी, नमस्कारिता तुम्ही नित्य. पीक आले असे अत्यंत, पोटरी येतील त्वरित. आता तुझोनी धर्मी जेव, स्वामी यावे शेतापासी. पाहावे अमृत दृष्टीसी, तू समजता प्रतिपाळीसी. शूद्र म्हणून उपेक्षावे, श्री गुरु गेले शेतापासी. पाहुनी म्हणती त्या शूद्रासी, सांगेन एक एकेसी. विश्वास होईल बोलाचा, जे सांगेन मी तुझीसी. जरी भक्तीने अंगीकारेसी, तरीच सांगू परियेसी. एक भावे त्वा करावे, शूद्र विनवी स्वामी असी. गुरुवाक्य कारण आम्हासी, दुसरा भाव आम्हापासी. नाही स्वामी म्हणितो, मग निरोपिती श्री गुरु तयासी. आम्ही जातो संगमासी, परतोन येऊ माध्यानासी. तम कापावे सर्व पीक, ऐसे सांगून शूद्रासी. श्री गुरु गेले संगमासी, शूद्र विचारी मानसी. गुरुवाक्य आपणा कारण, शीघ्र आला ग्रामात. अधिकार्यासी विनवित, खंडोनी द्यावे मला शेत. गत संवत्सराप्रमाणे धान्य देईन अधिकारी म्हणती तयासी. पीक झाले असे भवसी, या कारणे उक्ती मागसी. अंगीकार न करीती, नाना प्रकारे विनवित्यासी. द्विगुण देईन गत संवत्सरेसी, अंगीकारिले संतोषी. वचनपत्र लिहून घेती, आपण अभयपत्र घेऊनी. लोक मिळवून तक्षणी, गेला शेतात संतोषणी. म्हणे कापा तयांसी, कापू लागता शेतासी. स्त्री पुत्र वर्जिती तयांसी, पाशान घेऊन स्त्रियेसी. मारो आला तो शूद्र, पुत्रा ते मारी येणे परी. पळत आले गावा भितरी, आड पडता राजद्वारी. पिसे लागले पतीसी, पीक असे बहुअसी. कापून टाकीतो मूर्खपणासी. वर्जिता पहा आम्हासी, पाशान घाई मारिले. संन्यासाचे महात्मा वाचे बोले, पीक सर्व कोमळ कापले. आमचे जीवित भानास गेले, अनेक भक्षितो एक मास आम्ही. अधिकार म्हणती तयांसी, कापीना आपल्या शेतासी. पत्र असे आम्हापासी, गत संवत्सरात द्विगुण धान्य द्यावे. वर्जावया मानसे पाठविती, शूद्र न एके कवने गती. शूद्र म्हणे अधिकार प्रीती, पेवीचे कन आता देईन. दूत सांगती अधिकारासी, आम्ही सांगितले शूद्रासी. सांगोनी पाठविले तुम्हासी, विनोद असे परियेसा. जरी भीतील अधिकारी, तरी देईन आताची घरी. गुरे बांधीन तयांचे द्वारी, पत्र आपण दिले असे. दूत सांगती ऐशा रीती, पुढे वर्तली काय स्थिती. राजा अधिकार तयाप्रती, काय उत्तर बोलत असे. अधिकारी म्हणती तयांसी, आम्हा चिंता कायसी. पेव ठाऊके आहे आम्हासी, धान्य आहे अपार. इतुके होती शूद्र देखा, पीक कापिले मनपूर्वका. उभा असे मार्गी एका, श्री गुरु आले परतोनी. नमन करोनी श्री गुरुसी, शेत दाखविले कापिले ऐसी. श्री गुरु म्हणते तयांसी, वाया कापिले म्हणून. विनोदे तुझ सांगितले, तुवा निर्धारे कापले. शूद्र म्हणे तुमचे वाक्य भले, तेची मज कामधेनु. ऐसे ऐकून श्री गुरु म्हणती, निर्धार असे तुझे चित्ती. होईल अत्यंत फळ प्राप्ती, चिंता न करी मानसी. ऐसे सांगून श्री गुरुनाथा, आले आपण ग्रामात. सर्वे शूद्र असे येत, आपुले घराप्रती गेला. पुसावया येती समस्त, तयांचे घरी होता एकांत. स्त्री पुत्र सर्व रुदन करीत, म्हणते आपला ग्रास केला.
शूद्र समस्तांते संबोखी न करी चिंता रहा सुखी. गुरु सोय नेनती मूर्खी कामधेनु वाक्य तयाचे. एकमेकांचे सहस्त्र गुण अधिक लाभ तुम्हा जाणा. स्थिर करा अंतकरणा हानी नवे निर्धार पे. गुरुकृपा होय ज्यासी दैन्य कैचे होय त्यासी. निधान जोडले आम्हासी म्हणून शूद्र सांगत असे. नर म्हणू नये श्री गुरुसी शिवस्वरूप जाना भरवसी. असे कारण पुढे आम्हासी म्हणून निरोपिले मज नाना परिस्त्री पुत्रांसी. संबोधित असे शूद्र अति ऋषी इष्टजन बंधुवर्गासी येण्याची रीती सांगत असे. समस्त राहिले निवांत ऐसे 8 दिवस क्रमित. वायू झाला अतिशीत समस्त पिके नासली. समस्त ग्रामींची पिके देखा शीते नासली सकळिका. पर्जन्य पडला अकाळिका मूळ नक्षत्री परेसा. ग्राम राहिला पिकाविन शूद्र शेत वाढले शतगुणे. वाढल्या यावनाळ सगुण एकेका 11 फरगडीसी. तै शूद्र स्त्री संतोषिनी शेता आली पूजा घेऊनी. अलोकितसे आपले नयनी महानंद करीतसे. पीक झाले अत्यंत देखून या समस्त येऊनी जन समस्त तेथ महदाश्चर्य करीत देखा. येऊन लागले पतिचरणी विनवी तसे कर जोडणी. बोले मधुर करुणा वचनी क्षमा करी म्हणत असे. अज्ञान मंदे अतिवेष्टिले नेनता तुम्हा ते निंदिले. गुरु कैचा काय म्हणितले क्षमा करणे प्राणनाथा. ऐसे पतीशी संबोधने शेतीचा देव पूजने. विचार केला दोघांनी गुरुदर्शन जावे आता. म्हणून सांगे स्त्रियसी पूजो आली श्री गुरुसी. स्वामी पुसती तयांसी काय वर्तमान म्हणून या. चरणी लागली तेव्हा दोन्ही हस्तद्वय जोडुनी. स्वामी दर्शन उल्हासुनी उभी ठाकली सम्मुख. दोघे जण स्तोत्र करीती जय जयाजी श्री गुरुमूर्ती. कामधेनु कुळदैवत म्हणती तुझे आमचा गुरुराय. तुझे अमृत वचन आम्हा चिंतामणी प्रकार महिमा. पूर्ण केले आमच्या कामा शरण आलो तुझा आम्ही. भक्तवत्सल ब्रीद ख्याती ऐसे जगी तुझं वानिते. आम्ही देखिले दृष्टांती म्हणून चरणी लागणे. नाना प्रकारे पूजा आरती शूद्र स्त्री करीत असे भक्ती. श्री गुरु बोलती अतिप्रीती लक्ष्मी अखंड तुझे घरी. निरोप घेऊनी दोघे जण गेले आपले आश्रमी जाण. करीतसा मास काळ क्रमण पीक आलो अपार. गत संवत्सराहुनी देखा शतगुणी झाले धान्य अधिका. शूद्र म्हणत असे ऐका अधिकारियाती बोलाविन. शूद्र म्हणे अधिकाऱ्यासी पीक गेले सर्व गावांसी. ओस दिसे कोठारासी आपण देऊ अर्धा भाग. गत वर्षी द्विगुण तुम्हासे अंगीकारिले मी परियसी. धान्य झाले बहुवसी शतगुणे अधिक देखा. परी देईन अर्धे संतोषी. संदेह न करा हो मानसी. अधिकारी म्हणती तयासी धर्महानी केवी करू. गुरुकृपा होता तुझवरी पीक झाले बहुतान परी. येऊन या आपले घरी राज्य करी म्हणती तया. संतोष होनी शूद्र देखा विप्रासी वाटी धान्य अनेका. घेऊन गेला सकळिका राजधान्य देऊनी. सिद्ध म्हणे नामधारकांसी श्री गुरुचरित्र महिमा परियसी. दृढ भक्ती असे जासी दैन्यत कैचे तया घरी. सकळांभिष्टे त्यासी होते लक्ष्मी राहे अखंडिती. गुरुसेवा हो निश्चिंती म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्र अमृत गुरु शिष्य संवाद विख्यात भक्ता शूद्रावर प्राप्त अष्टचत्वरिंशोऽध्यायः. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे शूद्रवर प्रदानं नाम अष्टचत्वरिंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. विसंख्या श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.